श्री स्वामी समर्थ. उपाय थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागेल. व्हिडिओ मोठा होईल थोडा. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, त्याच्याप्रमाणे उपाय देत असते. काय करायचं, पिंपळाचं एक पान आणायचं, पडलेलं असावं, पिवळं असं पान असावं. त्याच्यावरती की नाही, हे शुक्रवारी आणायचं, पण त्याच्यावरती की नाही तुमची जी इच्छा असेल ती लिहायची. पैसे पाहिजेत तर किती पाहिजे, तुमचं काय काम आहे ते त्याच्यावर लिहायचं हिरव्या पेनाने. अगदी व्यवस्थित लिहायचं, पान फाटायला नको अशा पद्धतीने. शुक्रवारीच पांढरी मिठाई घरात आणून ठेवायची रात्री. नंतर काय करायचं, हे पान पहिल्यांदा हातात घ्यायचं, 3 वेळेला हनुमान चालीसा म्हणायची. ते लिहून तुमची इच्छा आहे ते लिहायची त्याच्यावर. नंतर हातात घ्यायचं, 3 वेळेला हनुमान चालीसा म्हणायचे. नंतर एक 5-10 मिनटं ते पान देवाजवळ ठेवायचं आणि रात्री झोपताना तुमच्या उशाजवळ ठेवायचं पान ते. आणि त्यावेळेस तुमचं काय असेल ते देवाच्या पाया पडा, काय तुमची इच्छा असेल ती बोला. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, सकाळी सूर्य उदयाच्या अगोदर, शक्यतो सूर्य उदयाच्या अगोदर करायचं. सूर्य उगवल्यानंतर नाही करायचं. ते पान घ्यायचं, आपण जी इच्छा लिहिली आहे ती, त्याच्यावरती पांढरी मिठाई आणलेली ठेवायची आणि ते पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं तसंच. आणि तिथं बसून एक 3 वेळेला हनुमान चालीसा म्हणायची. हे सकाळचं करायचं, रात्रीचं नाही. आणि रात्री परत तिथं, शनिवारी रात्री परत तिथं जायचं पिंपळाच्या झाडाखाली आणि तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून यायचा. सकाळी पानावर पांढरी मिठाई ठेवून पान ठेवून यायचं. ते मुंग्या खायला जशी सुरुवात होईल तसं तुमची इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होती, किंवा पैशाची असेल अडचण तर ती दूर व्हायला सुरुवात होते. आणि रात्री जिथं तुम्ही पान ठेवलं होतं पिंपळाच्या झाडाखाली तिथंच नेऊन दिवा लावायचा. हे करून बघा, भरपूर रिझल्ट आहे त्याला. तुम्ही पण करून बघा. फरक पडला तर मला कमेंटमध्ये सांगा. सर्वांनाच फरक पडतो असं नाही, कष्ट हे करावं लागतं, त्याशिवाय काही पैसा येत नाही किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. भारताच्या बाहेरच्या लोकांच्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावर तुम्ही हाय करू शकता. तुमच्या देशाचं जो वेळ असेल, आपल्या भारताची जी वेळ असेल, हे दोन्ही एकत्र करून तुमच्याबरोबर बोललं जाईल. मी फोन उचलत नाही आहे. आपण व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येतो, तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर पैसे पे करावे लागतात. ते केल्यानंतर तुम्हाला उपाय दिले जातात. आता आपली एक वेबसाईट चालू झाली आहे,